खूप आवडली सर. दिवसभरामध्ये किती माणसं जेवून जातात इथे? ते नाही आम्ही मोजत, कारण तरी पण एक अंदाज बघा, आपली बाहेरच इथे आहे माटुंगा रेल्वे स्टेशन आणि या चना मसाला, काकडी, तेंडलीची भाजी, पापड, लोणचं मशीन मधून चपाती आलेली आहे आणि ती तव्यावरती गरम होते आणि नंतर या डायरेक्ट आगीवरती ती फुलक्या पद्धतीमध्ये तयार होऊन गरमागरम जेवण इकडे बाहेर या ठिकाणी आहे माटुंगा रेल्वे स्थानक. आणि या माटुंगा रेल्वे स्टेशन मधून आपण बाहेर आलो की अगदी पूर्वेला असणारं समोरचं हे श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस. तर या ठिकाणी आता भोजनालय 1942 मध्ये स्वर्गीय श्री ए रामानायक यांनी सुरू केले आहे आणि याचं उद्घाटन श्री साने गुरुजी यांच्या हस्ते झाले आहे. श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस स्वच्छ उपाहारगृह. चना मसाला आणि ही काकडी कोशिंबीर आणि ही तेंडलीची भाजी, काकडी, तेंडलीची भाजी, पापड, लोणचं, उपकरी, याला उपकरी म्हणतात. त्याला मंजुळ भाजी बोलते. हे सलाड टाईप आहे म्हणजे चना मसाला आणि हा चना मसाला, चपाती, फुलके टाईप. स्वीट मध्ये गुलाबजाम द्या. त्याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी आहेत. गुलाबजाम आहे, एक आहे खीर आहे, हे रसगुल्ला आहे आणि ही खीर आहे. ओके. श्रीखंड गुलाबजाम. हे काय आहे? गाजर आहे, कॅप्सिकम, बटाटा आणि चवळी. चवळी. थँक्यू. पुढे एकच. चला मंडळी, छानपैकी जेवणाचं ताट आता आपलं सजलेलं आहे. हे सांबार आहे, लेमन रसम. लेमन रसम, लेमन आहे, लेमन रसम. वा, क्या बात आहे. वो दाल है राइस. ओके. चला मंडळी, छानपैकी ताट सजलेलं आहे आणि आता आपण इथे जेवायला सुरुवात करू. बघा, चला जेवायला सुरुवात करा. कसं आहे तिथे जेवण? छान ना? पोटभर जेव. अप्रतिम जेवण.